बघा हा पुढचा प्रश्न खूप सोपा प्रश्न आहे. असे प्रश्न सॉल्व करण्यासाठी तुम्हाला बेसिक नियम माहीत असायला पाहिजे आणि इंडायसेसबद्दल म्हणजे घातांकबद्दलचे जे काही नियम आहेत ते मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. आपल्याला जर नियम माहीत नसतील तर मागे व्हिडिओमध्ये जायचं, प्लेलिस्टमध्ये जायचं, तिथं घातांकाचे व्हिडिओ आहेत, तिथं पूर्ण व्हिडिओ बघायचं. आधी नियम बघा, त्यानंतरच हे प्रश्न सॉल्व होतील. आलं लक्षात? चला, आणि चॅनलला जर आपण पहिल्यांदाच पाहत असाल तर एक सबस्क्राईब करत चला. बघा काय आहे प्रश्न. 3चा घात 4 गुणिला 9चा घात 2 गुणिला 27चा घात 2 गुणिला 2चा घात 3. भागाकारामध्ये 6चा घात 4 गुणिला 2चा घात 4 गुणिला 3चा घात 3 ब्रॅकेट, ठीक आहे, आणि त्याचा घात 2 बरोबर y. तर मला सांगा, आपल्याला जर एखाद्या संख्येचा जर वर्गमूळ काढता येतो तर आपल्याला ते गणित अगदी सोपे जातात. म्हणजे आता इथं 9 आहे तर आपण 3चा वर्ग लिहू, बरोबर. 27 आहे तर आपण 3 घात घेऊ, बरोबर. पण आता इथं 6 आहे, आता 6 तर कोणाचाच वर्गमूळ नाही आहे. आला लक्षात? मग अशा परिस्थितीत कसं करायचं हे नियम तुम्हाला माहीत असायला पाहिजे. मग ज्या संख्येचा वर्गमूळ निघत नाही अशा वेळी त्याला फोड द्यायची, म्हणजे त्याचे 2 भाग करायचे, म्हणजे त्याला विभक्त करायचं. म्हणजे कसं की आता हा 6 आहे तर त्याचे फॅक्टर पडायचे 2 गुणिला 3, 2 6 झालं की नाही. आलं लक्षात? म्हणजे या 6ला आपण 2 गुणिला 3 अशाही पद्धतीने लिहू शकतो की नाही लिहू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण काढू. कसं बघा, आता 3च्या 4 भाग जसाच्या तसं लिहा गुणिला. आता 9ला मोडा, म्हणजे 9 काय आहे 3चा वर्ग, त्याचा वर्ग 2. आलं लक्षात? गुणिला हा पण 3चा काय आहे 3 घात आहे आणि त्याचा घात 2 गुणिला 2चा घात 3. सिस्टमॅटिक सांगत आहे, व्यवस्थित लक्षपूर्वक आहे का. मग आता हा 6ला कसं लिहायचं 2 गुणिला 3चा वर्ग, त्याचा ब्रॅकेटमध्ये द्यायचं किती आहे 4 गुणिला 3चा घात 4 गुणिला 3 दुनी 6, म्हणजे हा तर 3चा घात 6. आला लक्षात? बरोबर y. एवढं समजलं. स्टेप बाय स्टेप आपण जातो. मग काय करायचं 3चा घात 4 गुणिला 3चा घात 2 दुनी 4 गुणिला 3चा घात 3 दुनी 6 गुणिला 2चा घात 3. मग आता याला कसं करायचं, ह्या दोनही संख्येला ब्रॅकेटचा बाहेर काढायचं. एखाद्या संख्येच्या ब्रॅकेटला जो घात असतो तोच घात ब्रॅकेटमध्ये असणाऱ्या संख्येचा पण असतो. म्हणजे आपण याला 2चा घात 4 गुणिला 3चा घात 4 असं पण लिहू शकतो, गुणिला 3चा घात 4 गुणिला 3चा घात 6. एवढं समजलं. आता फक्त काटापेटी करायची आहे. समजलं? काटापेटी म्हणजे कसं 3चा घात 4 3चा घात 4 कॅन्सल, बरोबर. 3चा घात 4 3चा घात 4 कॅन्सल, 3चा घात 6 3चा घात 6 कॅन्सल. उरलं किती 2चा घात 3 आणि 2चा घात 4. उरलं फक्त 2चा घात 3 2चा घात 4. समजलं? मग आता संख्या ह्या जो बेस आहे तो समान आहे, मग त्याचं काय होणार वजाबाकी होणार. म्हणजेच 2चा घात 3 मायनस 4 म्हणजेच 2चा घात मायनस 1. एखाद्या संख्येचा घात -1 मध्ये असेल तर तो काय जातो छेदात जातो, म्हणजेच 1/2 हा त्याचा आन्सर आहे. समजला? तुम्हाला समजलं नसेल, समजला असेल तर पुन्हा बघायचं व्हिडिओला रिवाइंड करून, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करायचं. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर कृपा करून यूट्यूबवर जायचं, तिथं अजय सर गोंदिया सर्च करायचं, तिथं ACC अकॅडमी गोंदिया येणार, त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हवे तसे व्हिडिओ तुम्ही तिथं पाहू शकता. ठीक आहे. पोलीस भरती असो, तलाठी असो, MPSC असो की कुठलीही स्पर्धा परीक्षा असो, सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तम गणितं तुम्हाला मिळतील तिथं. ठीक आहे.